नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागाचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत कला जी आहे ती आता निर्णय घेणार आहे। ती म्हणते की आता काहीही झालं तरीही मला या नात्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी मागे सोडून आता पुढे जायचं आहे। म्हणजे कलाने ठरवलेलं आहे की आता डिवोर्स घेतलेला आहे तर हे नातं संपलेलं आहे, पुन्हा या नात्याचा विचार करायचा नाही। हा कलाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे कलाने हा डिसिजन घेतलेला आहे। तर इकडे अद्वैत म्हणतो की माझी चूक झालेली आहे आणि त्या चुकीचा पश्चाताप मला होत आहे, त्यामुळे काहीही झालं तरीही मला जाऊन तिकडे कलाची माफी मागितली पाहिजे, कलाला पुन्हा आणलं पाहिजे, हे अद्वैतनं ठरवलेलं आहे। काहीही झालं तरीही अद्वैत आता कलाकडे जाणार आहे, कलाची माफी मागणार आहे आणि कलाला पुन्हा घेऊन येणार आहे असं अद्वैतनं ठरवलेलं आहे। कारण अद्वैतला पश्चाताप होत आहे। अद्वैतचं असं म्हणणं आहे की माझं चुकलेलं आहे, मी असं वागायला नको होतं, मी रागाच्या भरात जे काही बोलून गेलेलो आहे ती माझी चूक झालेली आहे असं अद्वैत स्वतःच्या मनाला समजावून सांगत आहे। म्हणजे सरोजने कितीही नकार दिला, काहीही झालं तरीही अद्वैतनं आता ठरवलेलं आहे ते म्हणजे कलाला घेऊन यायचं, हे अद्वैतनं ठरवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। इकडे कला आता घरी आलेली आहे, ती रूम मध्ये आहे आणि तिला अचानक चक्कर येते, तिला ते सहनच होत नाही। अद्वैत जे बोललेले शब्द असतात ते तिच्या कानामध्ये तसेच घोळत असतात, तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात आणि कलाला ते सगळं आठवत असतं आणि कला बेशुद्ध पडते। त्याच वेळी इकडे अद्वैतची ही अवस्था काही वेगळी नसते, अद्वैत ही त्याच कंडिशनला असतो आणि त्याचबरोबर अद्वैत ही बेशुद्ध होतो। अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला आहे आणि अद्वैत इकडे बेशुद्ध पडलेला आहे। त्याचबरोबर काजलची अवस्था खूप वाईट झालेली आहे, कारण काजलला या गोष्टीचं वाईट वाटत आहे की माझ्यामुळं कलाताईने हा निर्णय घेतला, माझ्यामुळं कलाताईला या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, या गोष्टीचं काजलला वाईट वाटत आहे। त्याचबरोबर संगीता काजलला समजावते, तिला सांगू लागते की हे बघ काजू, आता कसं आहे माहितीये का, तुझा यामध्ये काहीच दोष नाही, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण या सगळ्यातून बाहेर पडणंही आपल्याला तेवढंच गरजेचं आहे आणि त्यामुळं आता मी काय सांगते ते लक्षात घे। अगं तुझा यात काहीच दोष नाही असं म्हणत संगीता तिला समजवत आहे आणि त्याचबरोबर संगीता तिला म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, काहीही झालं तरीही आता कलाताईला जपणं खूप गरजेचं आहे। तर इकडे आता गृहप्रवेश होत आहे, तो म्हणजे घरामध्ये येत आहे ती म्हणजे अनामिका, अनामिकाचा गृहप्रवेश आहे। अनामिका आणि त्याचबरोबर सोहम दोघंही खुश आहेत, लग्न झालेलं आहे आणि ते दोघंही गृहप्रवेश करत आहेत। त्याचबरोबर रजनी आहे, ती अनामिकाकडे पाहते आणि अनामिकाचं औक्षण करते, अनामिकाचं स्वागत करते। चांदेकरांच्या घरामध्ये अनामिकाचं स्वागत होत आहे। एवढा मोठा राडा झाला तरीही सोहमने माघार घेतली नाही। सोहमने खरं तर काजूवरील प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे होती, त्याचंही तेवढंच प्रेम होतं आणि त्याने सर्वांच्या समोर ते मान्य करून लग्न करायला हवं होतं, पण इथं घडलेलं आहे ते वेगळंच घडलेलं आहे। सोहमने सरळ सरळ आता तिथे नकार देत अनामिका बरोबर लग्न केलेलं आहे आणि ते काजलच्या प्रेमाची काहीही किंमत राहिलेली नाही। खरं तर या सगळ्याला काजल ही तेवढीच दोषी आहे प्रेक्षकांनो, कारण काजलला जेव्हा सोहम मागं लागलेला होता तेव्हा काजलला लग्न करायचं नव्हतं आणि तेव्हा काजलच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की नाही, मला हे लग्न करायचं नाही आणि आता तिला त्रास होत आहे। आता त्रास होऊन काहीच उपयोग नाही, कारण आता कितीही तिनं म्हटलं मला त्रास होतोय, या सगळ्यातून मला बाहेर पडायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तरीही आता एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे आणि ती अशी आहे की काजल आता काहीही झालं तरी या सगळ्यातून कशी बाहेर पडणार हे महत्त्वाचं आहे। इकडे आता सोहम आणि अनामिका यांचा गृहप्रवेश होतो। आबा काही बाहेर यायला तयार नसतात, तेव्हा रजनी आबांना बोलवायला जाते, आबांशी ती बोलते, आबांना म्हणते की आबा प्लीज चला, कारण ते दोघंही तुमच्यासाठी खोळंबले आहेत, ताटकळत आहेत। मग आबा बाहेर येतात, आबा म्हणत असतात की काय करू या सगळ्याचं, कारण आबांनाही तेवढंच टेन्शन आलेलं आहे, आबांनाही तेवढीच काळजी वाटत आहे आणि आबांना कळत नाहीये की नक्की निर्णय काय घ्यायचा आहे। आबा पाहतच आहेत। त्याचबरोबर राहुल जो आहे, त्याचबरोबर रोहिणी यांच्या डोक्यात मात्र वेगळेच प्लॅन शिजत आहेत, त्यांच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी सुरू आहेत। त्यांना मात्र काहीही करून या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने करायच्या आहेत। तेवढ्यातच तिथे आता सरोज म्हणते की अद्वैत कुठे, अद्वैत कुठे, अद्वैतचं काय झालंय, हा प्रश्न सरोजच्या डोक्यात आलेला असतो आणि मग अद्वैतला बोलवायला सरोज धावतच अद्वैतच्या रूमकडे येते
आणि पाहते तर काय, अद्वैत दरवाजाच उघडत नसतो, ती दरवाजा वाजवत असते. त्याचबरोबर आता सगळेजण आलेले असतात. अद्वैतला ओरडत असतात, पण अद्वैत मात्र तिथे त्याला इन्हेलर मिळालेला नसतो आणि अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला असतो आणि अद्वैत कोसळलेला असतो. इकडे कलाच्या घरीही तीच अवस्था असते. कला रूममध्ये असते, कोणाला काहीच माहिती नसतं. सगळेजण कलाला जाऊन भेटलं पाहिजे म्हणून आता काजल कलाला बोलवायला आलेली असते, दरवाजा वाजवत असते. आणि त्याचबरोबर इकडे काजल मात्र दरवाजा वाजवते, पण दरवाजा काही उघडला जात नाही. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रॉकेट जो आहे तो आता खिडकीतून आत येतो आणि पाहतो तर काय, कला आहे ती बेशुद्ध पडलेली असते. आणि त्याचबरोबर कलाला हा पॅनिक अटॅक आलेला असतो. कलाही इकडे बेशुद्ध पडलेली आहे, अद्वैतही इकडे बेशुद्ध पडलेला आहे, दोघंही बेशुद्ध पडलेले आहेत. परंतु इकडे अद्वैतच्या बाबतीत आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे. हे सगळं काय झाले अचानक, ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत, असे प्रश्न पडलेले आहेत आणि सगळेच जण पाहत आहेत. आबाही तिथं वरती आलेले आहेत. अद्वैत तसा बेशुद्ध पडलेला असतो आणि मग सोफा बाजूला ओढला जातो आणि अद्वैतला सगळेजण उठवतात. सरोज मात्र आता रडायला लागलेली असते, तिच्याकडे रडण्याशिवाय कोणताही ऑप्शन नसतो आणि ती मात्र रडत असते, कारण आता अद्वैतची अवस्था पाहून हे सगळं झालेलं आहे, या गोष्टीचा तिला त्रास होत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता कलाचं डोकं मांडीवर घेते आणि तिला समजावत असते. संगीता कलाला म्हणत असते की काहीही झालं तरीही अगं कले, असा नको विचार करू, इतकं वाईट वाटून घेऊ नको. पण कला काही उठायला तयारच नाही आणि कला बेशुद्ध पडलेली आहे, ही गोष्ट संगीताच्याही लक्षात आलेली आहे. संगीता तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण संगीता उठवत आहे तरीही कला काही उठत नाही. इकडे आबा त्याचबरोबर सरोज सगळेजण घाबरलेले आहेत. अद्वैतला नक्की काय झालंय, अद्वैत असाच कोसळलेला होता. आबा म्हणतात की तुला आठवतंय का सरोज, भूतकाळाची पुनरावृत्ती होत आहे, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला आहे आणि सेम असाच पॅनिक अटॅक आला होता, तोही तुला माहितीये का कधी आला होता, असं म्हणत आबा सरोजला बोलत असतात. जेव्हा प्रदीप हे घर सोडून गेला होता तेव्हा अद्वैतला असा पॅनिक अटॅक आला होता, तेव्हा तो लहान होता आणि त्यावेळेस या गोष्टी घडलेल्या होत्या, असं आबा ठणकावून सांगत असतात. आबांचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला सरोज तू जबाबदार आहे. अद्वैत आता डोळे उघड, अद्वैत डोळे उघड म्हणून सगळेजण त्याला उठवत आहेत. त्याचबरोबर इकडे कलालाही तीच कंडिशन आहे. जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही शुद्धीवर येतात तेव्हा इकडून कला शुद्धीवर आल्या आल्या खरे असं म्हणत असते. तर त्याचबरोबर इकडे अद्वैत शुद्धीवर आल्या आल्या कलाचं नाव घेतो, तर कला ही शुद्धीवर आल्या आल्या चांदेकरचं नाव घेते. म्हणजे ते दोघंही एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि त्यांच्या दोघांमध्ये या गोष्टी घडत आहेत. हे सगळं एकमेकांसाठीच घडत आहे. ते दोघं एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत आणि म्हणूनच त्या दोघांना हा अटॅक आलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट झालेली आहे. अद्वैत आता शुद्धीवर आलेला आहे आणि अद्वैत शुद्धीवर आलेला असतो, त्यामुळं सगळेजण हादरलेले असतात. ते थोडे शांत होतात. अद्वैतला उठवलं जातं, त्याचा इन्हेलर कुठं आहे ते त्याला दिला जातो, कारण अद्वैतला अस्थमाचा त्रास आहे. अद्वैत मात्र खूप घाबरलेला असतो. अद्वैतला कळतच नसतं की नक्की काय करायचं आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हेच घरात आता कोणालाही कळत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सगळेजण पाहत आहेत त्यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. त्यावेळेस आबा म्हणत असतात की हे सगळं सरोज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त तू आहेस, असं म्हणत आबा दोष देत असतात. तेव्हा आबा म्हणतात आठवतंय ना, पुन्हा हे झालेलं आहे आणि जेव्हा प्रदीप घरातून गेला होता तेव्हाही याच गोष्टी घडलेल्या होत्या, आता पुन्हा या गोष्टी घडलेल्या आहेत, या सगळ्याचा अर्थ कळतोय का तुला, असं म्हणत आबा सरोजला ओरडत असतात आणि सरोजला म्हणत असतात की हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. तेव्हा रोहिणी म्हणते म्हणजे वहिनी, सरोज वहिनी तुला कळतंय का, दादाशी जेवढा तो कनेक्टेड होता तेवढाच कलाशी कनेक्टेड झालेला आहे, हे सगळं कलामुळे झालेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा आता सरोजला मोठा धक्का बसलेला असतो. आबा तर सगळं खापर आता सरोजच्या माथ्यावर फोडत असतात. आबा म्हणत असतात की या सगळ्याला सरोज फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडत आहे आणि या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं म्हणत
आबा बोलत असतात आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे. इकडे कला बेशुद्ध असते, कलाला सगळेजण समजवत असतात, कला शुद्धीवर आलेली असते. त्याचबरोबर कलाला डॉक्टरांना बोलवलं जात असतं. तेव्हा कला म्हणते की नाही नको डॉक्टर. तेव्हा रॉकेट म्हणतो की मी सरबत घेऊन येतो. असं म्हणत रॉकेट सरबत आणण्यासाठी बाहेर जायला निघतो. सगळेजण कलाला समजवत आहेत. अद्वैत पासून दूर झाल्यामुळं कलाला हा सगळा त्रास झालेला असतो. अद्वैत तिच्यासाठी खूप जवळचा होता आणि हे सगळं तिला त्रासदायक ठरत असतं. घरातले सगळेजण समजूत घालत असतात, तिला समजावून सांगत असतात, परंतु कला मात्र काहीच बोलत नसते, कारण तिच्यासाठी हा मोठा धक्का असतो. अचानक डिवोर्स पेपर समोर आलेले असतात आणि त्या डिवोर्स पेपरवरती कलाला सह्या कराव्या लागलेल्या असतात, कारण ती वैतागून गेलेली असते. प्रत्येक वेळेस काहीही झालं तरी तिला स्वतःला प्रूव्ह करावं लागत असतं, प्रत्येक वेळेस तिला दाखवून द्यावं लागत असतं हे सगळं जे घडतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच घडतंय आणि मी निर्दोष आहे या गोष्टीचे पुरावे तिला प्रत्येक वेळेस द्यावे लागत असतात. या सगळ्या गोष्टींमुळं खूप गोष्टी अशा मोठ्या धराला जातील असं कलाला वाटलेलं नव्हतं, पण हे एवढं सगळं घडलेलं असतं. इकडे अद्वैतला पण त्याच गोष्टी कळत असतात, अद्वैतलाही त्रास होऊ लागलेला असतो. आबा इकडे समजून सांगत असतात आणि त्याचबरोबर सरोजची खरडपट्टी काढत असतात. सरोजला म्हणत असतात की या सगळ्याला तू जबाबदार आहे. अशी लग्न होत नाहीयेत का, संसार होत नाहीयेत का, कारण ते अचानक लग्न झालं म्हणून तू प्रत्येक वेळेस तुला आवडत नाहीये, तुला न आवडणाऱ्या मुलीचं अद्वैतशी लग्न झालं, पण ते दोघं एकमेकांना जुळवून घेत होते. तुझ्यामुळे हे सगळं झाले, तुला नको होतं, तू घाई करत होती, तू ते डिवोर्सचे पेपर आणलेले आहेत, हे सगळं तू केलेलं आहे आणि आता अद्वैतची जी अवस्था आहे त्या अवस्थेला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे असं आबा बोलत असतात. त्याचबरोबर इकडे राहुलला सांगितलं जातं की डॉक्टरांना बोलव. राहुल डॉक्टरांना कॉल करतो. अद्वैतला इनहेलर दिला जातो, पण अद्वैत अजूनही त्याच कंडिशन मध्ये असतो. त्याला तो धक्का सहनच झालेला नसतो आणि आबांचा पारा मात्र चढलेला असतो. आबा मात्र वारंवार सरोजला तिची लायकी दाखवत असतात. तू त्या दोघांना वेगळं केलेलं आहे, त्या दोघांचं नातं तोडण्यासाठी तू प्रत्येक वेळेस झटत होती आणि आताही तूच केलेलं आहे. तुझ्यामुळे अद्वैतची ही अवस्था झालेली आहे. कला ती मुलगी चांगली होती, तुझ्यामुळे तिला घर सोडून जावं लागलेलं आहे. त्या दोघांचं नातं तोडून तुला समाधान मिळणार होतं ना, पण बघ आता काय होऊन बसलेलं आहे. अद्वैतची जी अवस्था झालेली आहे ती फक्त तुझ्यामुळे झालेली आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की तुम्हाला प्रत्येक वेळेस आबा तीच मुलगी चांगली दिसते, तिच्या खोटारडेपणामुळे हे सगळं झालेलं आहे. ती पदर पांघरून आपल्या घरात आलेली होती, खोटारडेपणा घेऊन आलेली होती आणि आता जो अद्वैतला त्रास होतोय तो फक्त आणि फक्त तिच्या खोटे वागण्यामुळे त्रास होतोय. म्हणजे सरोजचं अजूनही काहीही झालं तरी तिचा नांगा काय कमी नसतो. ती प्रत्येक वेळेस जे बोलत असते ती हेच बोलत असते की तीच खोटारडी आहे. पण आबांना माहिती आहे, अद्वैतला स्वतःलाही जाणीव होत आहे. अद्वैतला आठवत असतं कला म्हणालेली असते की मी लग्न करण्यापूर्वी जेव्हा लग्नाचे विधी पूर्ण पार पडत होते तेव्हा मी माझ्या डोक्यावरचा पदर काढलेला होता आणि मी सर्वांना सांगितलेलं होतं, मी सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आणलेली होती की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या अशा पद्धतीनं होत्या. मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला सांगितलेलं होतं आणि मी सगळ्यांना सांगूनच हे केलेलं आहे असं इकडे ती बोललेली असते. हे शब्द अद्वैतला आठवत असतात आणि ते खरंही असतं. जेव्हा लग्न लागणार होतं तेव्हा अद्वैतच्या समोर कलाने डोक्यावरचा पदर काढलेला असतो आणि अद्वैतच्या समोर तिनं मान्य केलेलं असतं की मी आत्ता जी तुझ्या समोर आहे ती कला खरे आहे, मी नैना खरे नाही. नैनाताई गायब झालेली आहे लग्न मंडपातून, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सगळं झालेलं असतं आणि या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि तिने स्वतःहून सांगितलेलं असतं आणि तरीही तिलाच दोष द्यायचं काम ही सरोज करत असते. त्याचबरोबर इकडे आता सगळेजण असतात, कला तिथं असते. कलासाठी सरबत आणायला रॉकेट गेलेला असतो. सगळेजण कलाची समजूत घालत असतात. तेव्हा दिनकर म्हणतात, म्हणजे कलाचे बाबा म्हणतात की तुम्ही सगळेजण बाहेर थांबा, मी थांबतो तिच्याबरोबर, तुम्ही दोघी तुमची कामं आवरून घ्या असं इकडे आबा सांगत आहेत. इकडे दिनकर सगळ्यांना सांगत आहेत, म्हणजे कलाच्या बाबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी आहे कलासोबत. इकडे सरोज पण म्हणत असते की मी आहे अद्वैत सोबत, तुम्ही सगळेजण बाहेर थांबलात तरी चालेल, आता अद्वैतला कोणताही त्रास व्हायला नको. म्हणजे ऑलरेडी इतका त्रास दिलेला आहे आणि आता हिला वाटत आहे की अद्वैतला त्रास व्हायला नको आहे, कारण हिला प्रत्येक गोष्टी हिच्या म्हणण्याप्रमाणे हव्या आहेत. म्हणून हिने प्रत्येक वेळेस कला आणि अद्वैतला वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे
दिनकररावांनी कलाच्या बाबांनी कलाला त्यांच्या मांडीवरती झोपवलेला आहे आणि ते कलाची समजूत घालत आहेत की काळजी करू नको, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. आई अंबाबाई आहे, तुझ्या मनात जे आहे तेच होणार आहे, अजिबात काळजी करू नको, तू बिनधास्त राहा. आई अंबाबाई तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत हे तिला सांगत असतात. त्याचबरोबर तिला म्हणत असतात, कसं आहे माहितीये का, तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये एक गैरसमजाचं वादळ आलेलं आहे आणि ते गैरसमज जे आहेत ते लवकरच मिटून जातील. आणि असं ते बोलत असतात, लवकरच तुमच्या नात्याची नवीन सुरुवात होईल असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु इकडे त्याच वेळी सरोज अद्वैतला समजवत असते. ती म्हणत असते की ती मुलगी खोटारडेपणा घेऊन आपल्या घरात आलेली आहे आणि त्या खोटारडेपणामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. काहीही झालं तरीही त्या मुलीला प्रत्येक वेळेस खोटारडेपणा करूनच आपल्या घरात यायचं होतं आणि तिने तेच केलेलं आहे असं इकडे सरोज अद्वैतला म्हणत असते. आबांनी तिला सांगितलेलं असतं अद्वैतला कोणत्याही गोष्टी बोलू नकोस, पण सरोज मात्र ऐकायला तयार नसते आणि तिने बोलत असते. ती म्हणजे ती सांगत असते की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे घडलेलं आहे. इकडे कलाचे बाबा तिला समजून सांगत असतात, नात्यामध्ये हे गैरसमजाचा जो पडदा आहे तो आलेला लवकरच दूर होईल आणि पुन्हा सगळं सुरळीत होईल, काळजी करू नको असं म्हणत ते बोलत असतात. पण इकडे सरोज मात्र आणखीनच तिला वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला असं वाटत आहे की काही झालं तरी आता ती मुलगी ती ब्याद आपल्या घरातनं गेलेली आहे तर पुन्हा ती आपल्या घरात यायला नको आहे आणि यासाठी तिचं ते बोलणं चाललेलं असतं. आणि हे आबांना चांगलंच माहिती आहे, म्हणून तर आबांनी तिला तेवढं ठणकावून सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता अद्वैतला काहीही वाकडं तिकडं बोलू नकोस, त्याला काही त्याच्या विरोधात बोलू नकोस असं आबांनी सांगितलेलं असलं तरीही ती तेच करत असते. ती म्हणत असते की बरं झालं, ती मुलगी खोटारडी होती आणि ती खोटारडी मुलगी आपल्या घरातून बाहेर गेलेली आहे, ही गोष्ट चांगलीच झालेली आहे असं सरोज बोलत असते. परंतु तिला कळतच नाहीये की तिच्या या वागण्याचा अद्वैतला काय त्रास होतोय, अद्वैतची मनस्थिती काय होते हे मात्र तिच्या लक्षात येत नसतं. तिला फक्त तिच्याच गोष्टी पडलेल्या असतात आणि तिच्याच मनाप्रमाणे तिला वागायचं असतं. इकडे दिनकरराव मात्र कलाला छानपणे समजून सांगत असतात. कलाला म्हणत असतात की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि सगळं तुला हवं आहे तसं होणार आहे असं ते समजून सांगत आहेत. पण इकडे सरोजला मात्र त्या गोष्टी नकोच आहेत. सरोजला फक्त एवढंच हवं आहे की अद्वैत आणि कला एकत्र यायला नको आहेत आणि तिला खत पाणी घालणारी आहे ती म्हणजे रोहिणी. पण या मूर्ख सरोजला कधी अक्कल येणार आहे, कारण रोहिणी जे बोलत आहे ते तिच्या स्वार्थासाठी बोलत आहे ही गोष्ट मात्र सरोजच्या लक्षातच येत नसते. सरोजला फक्त एवढंच वाटत आहे की कला चांगली नाहीये, पण सरोजचे कान भरणारी रोहिणी वाईट आहे ही गोष्ट मात्र सरोजच्या लक्षातच येत नाही. सरोजला असं वाटत असतं की नाही, कला वाईट आहे, कला वाईट आहे एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. तेवढ्या डॉक्टर आलेले असतात. राहुल डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर चेकअप करतात आणि डॉक्टर म्हणतात की आता ते नॉर्मल आहेत, काळजी करायची काहीही गरज नाही, फक्त त्यांच्याशी आता तुम्ही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, सगळं ओके आहे असं डॉक्टर सांगत आहेत. मग आता सरोजला धक्का बसलेला असतो. त्यासोबतच इकडे आता डॉक्टर जातात आणि कला मात्र तिथे असते. कलाला दिनकरराव म्हणजे कलाचे बाबा समजवत आहेत. कलाला ते म्हणतात की कसं असतं माहितीये का बाळा, एक रोपटं असतं आणि त्या रोपट्याला आपण पाणी घालतो, वाढवतो, त्या रोपट्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते रोपटं मोठं होणार आहे, त्यामध्ये काही गैरसमज झालेले असले तरीही ते निघून त्या रोपट्याला छान अशी फुलं लागणार आहेत. पण त्याच वेळी इकडे सरोज मात्र समजवत आहे. सरोज म्हणत आहे की कसं आहे माहितीये का, तू त्या मुलीशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, ते रोपटं आहे त्याला खत पाणी घातलं, सगळं केलं, पण ती मुलगी जी आहे तीच त्या लायकीची नाहीये, त्यामुळे तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की ते जे झाड होतं, ज्या झाडाला तू पाणी घालत होता, ज्या झाडाला खत पाणी घालत होता, पण त्या झाडाकडून तू फुलाची अपेक्षा करत होता, पण ती फुलाची अपेक्षा कधी पूर्ण होणारच नव्हती असं म्हणत ते अद्वैतच्या मनामध्ये गैरसमजाचं वारं सोडत आहेत, गैरसमजाचा किडा सोडत आहे. तर अद्वैतच्या मनामध्ये फक्त वाईट विचार सोडण्याचं काम ही सरोज करत असते. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही कला आणि अद्वैतने पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी तिचं सगळं चाललेलं असतं. प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत विचार करायला लागलेला आहे. अद्वैतला जाणवत आहे की मी थांबवायला हवं होतं तिला, मी थांबवलं नाही, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, मला आता तिच्याकडे गेलं पाहिजे, तिची माफी मागितली पाहिजे, तिला पुन्हा आणलं पाहिजे असं अद्वैतच्या डोक्यात सुरू आहे.
पण त्याच वेळी कलाला एक स्वप्न पडतं आणि चांदेकर म्हणून असं ती जोरात ओरडते. त्याच वेळी इकडून अद्वैत आलेला आहे आणि तिला खरे खरे असं म्हणत ओरडत आहे आणि त्यामुळे कला दचकून जागी होते आणि स्वप्नातून जागी झाल्यानंतर ती म्हणते की नाही, मला आता पुढे गेलं पाहिजे, मला झालेल्या गोष्टी सोडून आता पुढे गेलं पाहिजे. हा विचार आता केलेला आहे तो म्हणजे कलाने ठरवलेला आहे की काही झालं तरीही मी आता यामध्ये गुंतून राहणार नाही असं कलाने ठरवलेलं आहे. पण अद्वैत मात्र विचार करत आहे की काही झालं तरीही खरेला पुन्हा आणलं पाहिजे, खरेकडे पुन्हा गेलं पाहिजे असं अद्वैतला वाटत आहे. म्हणजे अद्वैत आता हळूहळू कलाच्या प्रेमात पडू लागलेला आहे. कला त्याच्यापासून दूर गेली तसं अद्वैतला कलाच्या प्रेमाची जाणीव होत आहे आणि त्याचबरोबर अद्वैतला हे कळून चुकणार आहे की त्याने केलेली चूक त्याला महागात पडणार आहे. कारण कलाचं काहीही चुकलेलं नसताना कलाला प्रत्येक वेळेस त्रास दिला गेलेला आहे. कधीही तिच्याशी त्या घरामध्ये कोणीही चांगलं वागलेलं नाही. परंतु आता कला तटस्थ राहणार आहे. काहीही झालं तरीही कला माघार घेणार नाही. कारण तिला आतापर्यंत खूप सहन करायला लागलेलं आहे, तिला खूप त्रास झालेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळं आता कलाने तिचा स्वाभिमान जपला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अद्वैतने माफी मागितली तर कलाने पुन्हा परत गेलं पाहिजे का? कारण पुन्हा काय गॅरंटी आहे की अद्वैत आणि ती पुन्हा सरोज अद्वैतचे कान भरेल? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.